पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये मला माहिती नाही त्याची. हे शिकवलेलं व्यत्यय हे तुमच्याकडून मी ऐकलं. पण दिल्लीमध्ये वस्तू निकाल घेतला असेल, त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते भेटणार नाहीत. सर, महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय, मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, याच्यामध्ये एकंदर 6 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा ट्रेंड म्हणून दिसतो. 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते.